नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या मोबाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश तावरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आपण बघतोय 2018 मधील जे काही पोलीस भरतीमधील SRPF वगैरे ज्या काही मागच्या वर्षी 2018 सालमधील जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील आपण गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांचा आपण जे आपण सगळे त्यामधले प्रश्न सॉल्व्ह करत आहोत प्रत्येक टेस्टमधले जे काय होते. आणि तर ह्या सेशनमध्ये आज आपण बघणार आहोत राज्य पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2018 ह्या क्वेश्चन पेपरमधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचा आपण काय करणार आहोत. या सेशनमध्ये आपण जे काही प्रश्न विचारले गेले होते त्यांचा आपण पुन्हा एकदा आपण स्टडी करतोय. तर आपण ह्या सेशनला चालू करूया. पहिल्या आपण सेशनमध्ये आपण बघणार आहोत बुद्धिमत्तेवरील 25 प्रश्न जे काही त्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले गेले असतील ते. जर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न पहिला येईल, आपल्याला काय दिले त्यामध्ये अंकमालिका आहे 7, 15, 31, 63 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. हा कशाचे अंकमालिकेवरचा आपल्याला दिलेला प्रश्न आहे. आता हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे सोडवण्याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती असेल तर ह्यामध्ये दोघांमध्ये आपण काय बघतो, फरक बघतो. पहिली संख्या किती 7 आहे आणि शेवटची 63 आहे. म्हणजे त्यात ज्या काही दोन संख्या आहे त्यामध्ये एवढा जास्त मोठा असा काय फरक नाही आहे. तर त्यावेळी आपण काय जेव्हा फरक कमी असतो तर त्यावेळी आपण काय बघतो, दोघांमधला आपण दोन संख्यांमधला फरक चेक करत जातो. तर फरक चेक करत जा पहिल्यांदा आणि लिहित असताना फरक ह्या दोन संख्यांमध्ये त्यांच्या खालीच लिहित जावा जेणेकरून आपल्याला जे काही लॉजिक असेल ते लगेच सापडतं. तर पहिले किती 7 आणि 8 म्हणजे किती अधिक 8 केल्यानंतर 7 आणि 8 15 होते. परत आता 15 मध्ये किती अधिक केल्यानंतर 31 होईल तर किती होते 16. 15 आणि 16 किती 61. परत 31 आणि 63 यामध्ये कितीचा फरक असेल तर 3तून 1 गेले 2 आणि 6 मधून 3 गेले 3. इथे किती गेले परत अधिक 32 झाले. मग आता आपल्याला सिरीज जर बघितली जे काही फरकामधली जो काही सिरीज असेल ते आपल्याला लगेच कळते. काय दिले 8, 16, 32 म्हणजे काय संख्येची दुप्पट होत गेले. मग त्यानंतर मग ह्याच्या पुढचा जर अंक मला काढायचा असेल तर तो किती असणार आहे 32 दुनी 64 म्हणजे किती होणार आहे. मला काय करावं लागेल ह्या 63 मध्ये अधिक 64 करावं लागेल. मग आता किती होते बघा 4 आणि 3 7 आणि 6 आणि 6 12 म्हणजे किती उत्तर येणार आहे माझं 127. किती उत्तर येईल 127. किती ऑप्शन नंबर 2 काय असेल आपलं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा प्रश्न पण सेम, फक्त काय आपल्याला गटात न बसणारी संख्या म्हणजे हा अंक मालिकेवरचाच आहे, फक्त त्यातला वेगळा गट आपल्याला शोधायचा आहे. कोणकोणते अंक आहेत 29, 37, 57 आणि 31. 57 आणि 31. जर आपण अंकमालिके बघितलं तर अंकमालिकेत आपल्याला किती फक्त 4च अंक दिलेत. किती आहेत आपल्याकडे फक्त 4च आहेत. त्यामुळे आपण जर लॉजिक फाइंड करायला गेलो ह्याच्यामधलं तर आपल्याला लॉजिक शक्यतो सापडणार नाही. कारण आपण जर प्रत्येक ह्याच्यातला फरक जर काढायला लागलो तर त्या संख्यांमधला फरक जर काढायला लागलो तर आपल्याला लॉजिक एखादं स्पष्ट असं लॉजिक असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे त्या कमीत कमी 3 अंकांमधला तरी आपल्याला फरक पाहिजे असतो. मग आता जर इथं बघितलं तर आपल्याकडे संख्या 4 आहेत त्यामुळे आपल्याला लॉजिक असं ह्यामध्ये सापडणार नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली काय करूया त्या संख्यांनाच ऑब्झर्व करायचं. जर कमी असतील अंक तर डायरेक्टली आपण संख्यांना जर नीट ऑब्झर्व केलं तर 29 ही कशी संख्या आपल्याला दिसते तर मूळ संख्या. 29 मूळ संख्या. परत 37 पण कशी आहे मूळ संख्या. त्यानंतर 57 मूळ संख्या नाही कारण 19च्या पाड्यामध्ये 57 आहे. आणि त्यानंतर लास्ट किती आहे 31 जी काय मूळ संख्या. मग आपल्याला डायरेक्टली कळते की काय की 57 जर सोडली तर बाकीच्या सर्व संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत. त्याच्यामुळं ह्यामधले गटात न बसणारा कोणती संख्या अंक असेल संख्या असणार आहे ती म्हणजे 57. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. पुढचा गटात न बसणारी संख्या अंकमालिकेवरचाच आहे. 4 संख्या दिल्यात 125, त्यानंतर 81, 64 आणि 36. 64 आणि 36 अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. मग आपण जसं मागाशी म्हटलं की आता आपण काय संख्या आपल्याकडे कमी आहेत मग त्यामुळे आपण काय केलं दिलेल्या संख्यांनाच आपण निरीक्षण करूया त्यांचं की नक्की काय आहे. आता नीट जर बघितले तर इकडून बघूया आपण म्हणजे आपल्याला सापडेल 36 काय वर्ग आहे 6चा वर्ग आहे, 64 8चा वर्ग आहे आणि 81 9चा वर्ग आहे. हा 8चा आणि हा 6चा वर्ग आहे.
पण 125 जर बघितलं तर ही कोणतीही वर्ग संख्या नाही, ती काय घन आहे. कशाचा? 5चा घन किती आहे? 125 असतं. म्हणजेच काय, बाकीच्या ह्या ज्या काय 3 संख्या आपल्याला दिल्या आहेत त्या काय कोणत्या ना कोणत्या संख्येचे वर्ग आहेत, पण 125 काय घन आहे. 125 किती येतोय? घन येतोय. त्यामुळं काय घन संख्या असणारी आपली वेगळी संख्या असेल. त्यामुळं वेगळ्या संख्या कोणत्या येणार आहे ह्याच्यामध्ये? 125. नेक्स्ट बघूया आपण पुढचा. काय विचारलं आपल्याला? संख्या मालिकाचा आहे. काय काय दिले? 216, 125, 64 आणि 27. आणि आपल्याला ह्याच्या पुढची येणारी संख्या कोणती असेल ती आपल्याला सांगायची. आता 216 जर नीट आपली संख्या डायरेक्टली बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काय 216 काय आपला 6चा घन आहे. 216 कितीचा? 6चा घन आहे. 125 कितीचा आहे? 5चा. 64 4चा आहे आणि 27 कितीचा आहे? 3चा घन आहे. म्हणजेच काय तर 6चा 5चा 4चा 3चा काय घन केले आणि त्यानंतर संख्या कमी होत गेले. त्यामुळं ह्याच्या पुढचा जो काही संख्या असेल ती किती असणार आहे? 2चा घन असणार आहे. आणि 2चा घन किती असतोय? 8. त्याच्यामुळे ह्या संख्या मालिकेचा पुढचा अंक किती असणार आहे? तो म्हणजे 8. हे काय असेल? संख्या. ऑप्शन नंबर 2 हा आपला उत्तर असेल. पुढचा बघूया आपण. काय दिले? आजोबा व नातू यांच्या वयातलं अंतर 50 वर्ष दिले व आणि त्यानंतर अजून एक आपल्याला माहिती दिल्या. काय दिल्या? ती म्हणजे आजोबा व नातू त्यांच्या वयांची बेरीज दिली आहे. ती किती आहे? 74. अंतर आपल्याकडे दिले. दिलेली माहिती काय काय? अंतर किती आपल्याला? 50 वर्ष आहे आणि त्यांची बेरीज दिली आपल्याला. बेरीज दिल्या 74. बेरीज किती आहे? 74 वर्ष. मग आता काय करायला लागेल? आता हे जे अशा प्रकारचं गणित आहे ते आपण काय जे काय एक चल समीकरण तयार करून आपण लवकर म्हणजे फास्टमध्ये आपण सोडवू शकतोय. जर समजा आजोबा ह्यामध्ये काय करावं आपल्याला 2 अक्षर घ्यावे लागतील. कोणत्यानी आपण गणितामध्ये नेहमी x आणि y हे अक्षर 2 घेऊन आपण वापर करतो. आजोबा यांचं वय समजा मी x वर्ष मानलं व नातू आणि त्यानंतर नातूचं वय जर समजा मी y वर्ष जर मांडलं. नातूचं वय किती? y वर्ष जर मांडलं तर आता ह्याच्यावरून मला पहिल्या ज्या काही 2 कंडिशन त्यांनी दिल्यात काय त्यांचं अंतर किती आहे? 50 वर्ष आणि बेरीज 74 वर्ष आहे. मग जर समजा आता मोठं कोण असणार आहे? आजोबांचंच वय जास्त असणार आहे. त्यामुळं पहिला बेरजेच्या ह्याच्यावरून जर मी काढायचं झालं तर मला काय समीकरण मिळेल? दोघांची बेरीज म्हणजे काय? आजोबा आणि नातू ह्यांच्या वयांची बेरीज मला किती दिलं? 74 वर्ष आहे. आणि त्यानंतर दोघांच्या वयातलं अंतर ते किती दिले? 50 वर्ष आहे. अंतर म्हणजेच काय? वजाबाकी. आणि जास्त वय कोणाचं असणार आहे? आजोबांचं वय जास्त असेल. त्याच्यामुळं x वजा y बरोबर मला काय मिळेल? 50 वर्ष मिळेल. हे काय झाले? हे 2 समीकरण तयार झाले. आता आपल्याला जर एक समीकरणाची उकल काढायची माहीत असेल की काय प्रत्येकाचा सहगुणक सेम लागतो. मग आता दोन्ही इथं पण x आहे, इथं पण x सेमच आहे, इथं पण y आणि इथं पण y आणि त्यांचं सहगुणक सेम आहे. आता जर मला आपण काय करूया? आपल्याला आजोबांचं वय विचारलंय. आजोबांच्या वयाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. मग त्यामुळे आपण काय करूया? y हे जे काही अक्षर आहे म्हणजे जे काही नातूचं वय आहे ते आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करूया. मग आता काय करायला लागेल? y आपल्याला घालून टाकायचं आहे. मग काय केलं पाहिजे? इथं वजा आहे. मग काय केलं पाहिजे? मला इथं वजाच राहिलं पाहिजे. मग त्यामुळे मला काय करावं लागेल? खालच्या समीकरणाचं सगळं काय करावं? दोघांची बेरीज करावी लागेल. दोघांची बेरीज करावी लागेल. बेरीज केल्यानंतर काय होईल? x अधिक x काय मिळेल मला? 2x. x अधिक x 2x मिळेल. बरोबर. आता इथलं अधिक y आणि इथलं अधिक वजा होतं त्याच्यामुळे इथं वजा चिन्ह राहील आणि त्यामुळे ह्या y अधिक yला वजा y काय होणार आहे? निघून जाईल. म्हणजेच काय 0 राहणार. त्याच्यानंतर इथं पण बेरीज करायची आहे. 2x बरोबर किती होणार आहे? 4 आणि 7 आणि 5 12. 7 आणि 5 12 म्हणजे काय? आता मला x पाहिजे फक्त. बरोबर काय करावं लागेल? मग हे जे काय 2 आहे ते इकडं काय होईल? छेदामध्ये जाईल. छेदामध्ये जाणार. त्यानंतर मग x बरोबर काय मिळेल मला? बे एके बे, बे सक्क 12 आणि बे दोन्ही 4 म्हणजे किती? x बरोबर किती वर्ष आलं? 62 वर्ष आलं. आणि हेच 62 वर्ष आपण काय मांडले तर आजोबांचं वय मांडले. पण आता हे 62 वर्ष माझं उत्तर नसणार आहे कारण प्रश्न मला काय विचारलं? आजोबांचं वय 5 वर्षापूर्वी विचारले. मग हे जे x 62 वर्ष आलं ते कधीचं? आत्ताचं वय असणार आहे त्यांचं 62 वर्ष. म्हणून मला 5 वर्षा पाठीमागचं जायचं असेल तर मला काय करावं लागेल? वजा
5 करावं लागेल आणि 62 वजा 5 केल्यानंतर किती मिळेल मला 57 वर्ष. म्हणजेच काय आजोबांचं 5 वर्षापूर्वी वय किती असणार आहे 57 वर्ष असणार आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 नंबर काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट काय दिले मानसीला 4 मावशा व 3 मामा आहेत. मानसीला 4 मावशा व 3 मामा आहेत. ही माणसे असेल. मावशी किती आहेत 4 आहेत 1 2 3 4 आणि मामा किती आहेत मामा 1 2 3 मामा आहेत अशा आपल्याला माहिती दिला. आणि अजून एक कंडिशन दिली आहे त्यापैकी ज्या काही 4 मावशी आहेत त्यामधली एक मावशी काय आहे डॉक्टर आहे. एक मावशी काय आहे डॉक्टर आहे असं आपल्याला दिले. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे डॉक्टर मावशीला म्हणजे ह्या मावशीला म्हणजे ह्या मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी आहेत असं आपल्याला विचारले. आता मामा भाऊ म्हणजेच काय तर ही जी काय मावशी असणार आहे तिचे हे सगळे कोण असणार आहेत भाव असणार आहेत तरच मानसीचे ते मामा होतील. त्याच्यामुळं भाऊ तरी किती येणार आहेत 3 येणार आहेत. आणि आपल्याला काय विचारले अनुक्रमे म्हणजे काय तर उत्तर जे काय तुमचं असणार आहे जसं ऑप्शन आपल्याला दिले 3 व 4 4 व 3 ह्यातला जो काय पहिला अंक आहे 3 समजा पहिला ऑप्शन घेतला 3 असेल तर 3 काय असणार आहेत मामाबद्दल असेल. ते पहिलं 3 जे असणार आहे ते मामाबद्दल असणार आहे. मग मामा म्हणण्यापेक्षा आपण काय प्रश्न आपल्याला आता मावशीबद्दल विचारला आहे त्यामुळं पहिला कोण असतील भाऊ आणि दुसऱ्या कोण असतील बहिणी असतील. भाऊ आणि बहीण असणार आहेत. त्याच्यामुळं पहिल्यांदा काय असणार आहेत भाऊ. मग भाऊ तर 3 ह्यामध्ये काय फरक पडणार आहे का नाही. आता त्यानंतर बहिणी किती होतील. आता मावशीला 4 बहिणी आहेत एकूण 4 मावशी आहेत. मानसीला किती आहेत 4 मावशा आहेत. त्यानंतर त्यातली 5वी जी असणार आहे ही पण एक आहे त्यातली बहीणच असणार आहे सगळ्यांची पण ती कोण असणार आहे या मानसीची आई असणार आहे. मानसीची कोण असणार आहे आई असणार आहे पण ह्यांची काय असणार आहे ती बहीण असेल. त्यामुळे ही जी डॉक्टर मावशी आहे तिला बहिणी किती झाल्या एकूण 4 बहिणी झाल्या आणि भाऊ किती झाले 3. आता आपण लिहायचं आहे कसं आहे पहिल्यांदा आपल्याला भाऊ लिहायचं आहे कारण प्रश्नामध्ये आपल्याला अनुक्रमे विचारले भाव आणि बहीण त्यामुळे एकूण भाऊ 3 झाले व बहिणी किती होतील ह्या 4. त्यामुळे 3 आणि 3 व 4 आपलं काय असेल उत्तर असेल. कारण अनुक्रमे शब्द महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला भावांची संख्या लिहावी लागेल आणि त्यानंतर बहिणींची संख्या लिहावी लागेल. त्याच्यामुळं उत्तर काय असेल आपलं 3 व 4. ऑप्शन किती आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर पहिलाच उत्तर आहे किती 3 व 4 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा आपण. पुढचा प्रश्न काय पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिला अधिक आहेत. रिंकूकडे अनुपेक्षा 4 पेन्सिला अधिक आहेत व पण आणि काय त्यानंतर दिले रिंकूकडे मनूपेक्षा 8 पेन्सिला अधिक आहेत. पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिल अधिक असतील तर आपल्याला विचारले त्यांनी सर्वात कमी पेन्सिल्स कोणाकडे असणार आहेत. आता हा आपल्याकडे असमानतेचा प्रश्न आहे. मग आता पण हा प्रश्न जर तुम्ही चिन्ह वापरून सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा लवकर सुटणार नाही. त्यापेक्षा आपण काय करा की आपल्याला जे काही ॲक्च्युअल पेन्सिल आहेत त्या आपण कोणाची तरी मानूया. सगळ्यात सुरुवात कुठून करायची तर चिनूपासून काढायची कारण सगळ्यात शेवटीचं जी काही कंडिशन आहे पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिल अधिक आहेत ती सगळ्यात लास्टची कंडिशन आहे. त्यानंतर कोणती कंडिशन दिली आहे का दिलेली नाही. त्याच्यामुळं काय करूया आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया चिनूलाच काय करूया चिनूकडे आपण काहीतरी एवढ्या पेन्सिल आहेत आपण ते मानूया. आणि आता मानायचे किती 1 घ्यायची का सुरुवातीला 1 घ्यायची नाही का तर तुम्हाला आपण जे काय पेक्षा जास्त सगळे दिलं आहे एकदा 6 4 8 आणि 12 हे सगळे काय पेक्षा जास्त असं सांगितलं त्यातला सगळ्यात कमी अंक पकडूया आपण. त्या सगळ्यात जास्त कमी अंक जर पकडला तर की तो किती 4. म्हणजे काय आपण केलं चिनूकडे 4 पेन्सिल आहेत एवढं आपण काय मांडलं पहिल्यांदा आपण काय सपोज केलं की आपल्याकडे चिनूकडे 4 पेन्सिल असतील. त्यानंतर पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिल अधिक आहेत. मग आता जर इथं पिंकू लिहिली पिंकूकडे चिनूपेक्षा 12 जास्त आहेत. मग जर चिनूपेक्षा 12 जास्त आहेत मग चिनूकडे जर 4 असतील तर पिंकूकडे 12 जास्त म्हणल्यानंतर किती असणार आहे तर 16 असणार आहे. 12 आणि 4 16. आता आपण पिंकू आलं आता परत आपण पहिल्या कंडिशनवर जाऊया. पहिली कंडिशन काय दिल्या पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिल अधिक आहेत. इथं जर रिंकू असेल 6 पेन्सिल्या अधिक आहेत कोणाकडे पिंकूकडे रिंकूपेक्षा. आता जर ह्या 6 अधिक असतील म्हणल्यानंतर रिंकूकडे किती असणार आहेत त्या 10च असणार आहेत.
कारण 10 आणि 6 16, त्याच्यामुळे मग रिंकूकडे किती आल्या 10 पेन्सिल आल्या. त्यानंतर दुसऱ्या कंडिशन, रिंकूकडे अणूपेक्षा, आता इथं अणू लिहूया, रिंकूकडे अणूपेक्षा किती दिले आहेत 4 पेन्सिल्या अधिक आहेत. मग आता रिंकूकडे जर 10 असतील तर 4 त्या अधिक आहेत, म्हणजे काय अणूकडे किती असणार आहे त्या 4 कमी असतील, म्हणजे अणूकडे आपण किती आल्या, अणूकडे किती पेन्सिल असतील 6 असतील. त्यानंतर पुढे रिंकूकडे मनूपेक्षा, आता रिंकूकडे मनूपेक्षा, मनू आपण इथं लिहूया, मनूपेक्षा 8 पेन्सिल्या अधिक आहेत. मग जर रिंकूकडे 10 असतील आणि मनूपेक्षा त्या 8 जास्त आहेत, त्यामुळे मनूकडे 8 कमी असणार आहेत, त्यामुळे 10 वजा 8 केल्यानंतर किती मिळेल मला 2 पेन्सिल्या असणार आहेत. म्हणजे काय मनूकडे किती असतील 9 पेन्सिल्या झाल्या. एवढ्याच व्यक्ती आहेत, किती 5 व्यक्ती आहेत आणि 5 व्यक्तींकडे असणाऱ्या पेन्सिलांची आपल्याला काय मिळाली संख्या विचारली. आता प्रश्न आपल्याला काय विचारलाय, सर्वात कमी पेन्सिल कोणाकडे असतील. आता बघितलं तर आपल्याला डायरेक्टली दिसते की काय मनूकडे सगळ्यात कमी पेन्सिल्स आहेत, त्या किती आहेत, त्या फक्त 2च आहेत. त्यामुळे उत्तर आपलं काय असेल, मनू हे आपलं उत्तर असेल. हे डायरेक्टली तुम्ही चिन्हांचा वापर करून पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू नका, ते आपल्याला काय अवघड पडेल, कारण आपल्याला काय काय व्यक्तींमधलं त्यामध्ये काय संबंध मिळत नाही. त्यामुळे सोडवण्याचा सोपा पर्याय काय, कोणत्या तरी एका व्यक्तीला आपण पेन्सिल देऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सोडवायला सोपं पडते. उत्तर काय असेल आपलं मनू हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा काय दिलं आपल्याला, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो, कोणत्या वेळी काटकोनात असतो. आता पहिलं काय दिलं आपल्याला 6 वाजता. 6 वाजता तुम्हाला माहीत आहे इथं 12वर मिनिट काटा असेल आणि इथं 6वर तास काटा असणार आहे. हा कोणता झाला रे, 180 अंशाचा कोण झाला, त्याच्यामुळे हे 6 वाजता नाही. पुढं 12 वाजता, 12 वाजता काय मिनिट काटा आणि तास काटा दोन्ही 12वरच असतात, म्हणजे काय त्यांच्यात 0 अंशाचा कोण होईल. परत 3:30 वाजता, 3:30 वाजता 3 इथं असेल आणि त्यानंतर 6वर असेल. पण तुम्हाला एक माहीत असेल की हा डायरेक्टली ह्या 3च्या बरोबर असा नसतोय, 3च्या बरोबर नसतो, तो कुठेतरी तास काटा 3च्या थोडासा पुढे आलेला असतोय, त्याच्यामुळं हा जो काय असणार आहे तो असा इथे कुठेतरी असेल, त्याच्यामुळे दोघांमध्ये 90 अंशाचा कोन होत नाही, तो थोडासा कमी होतो. परत आणि लास्ट आपल्याला दिले किती 9 वाजता. 9 वाजता म्हणजे इथं 9वर काय असेल तास काटा आणि इथं 12वर काय असेल मिनिट काटा, आणि ते दोघांमध्ये नेहमी किती तिथंच फक्त काय होणार आहे 90 अंशाचा कोन होईल. त्याच्यामुळे किती वाजता उत्तर असेल आपलं 9 वाजता काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा बघूया. पुढचा प्रश्न काय, परस्परातला संबंध असं त्यामधील प्रश्न आहे. त्यांनी काय दिले, जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन आणि त्यानंतर नायट्रोजनला ॲर्गॉन म्हटले, तर सांकेतिक भाषेनुसार ती जे काय त्यांनी सांकेतिक भाषेनुसार काय केले, प्रत्येक वायूचं नाव बदलले. त्यानुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे असते. तुम्हाला माहीत असेल, जर ही सांकेतिक भाषा जर साईडला सोडली तर सगळ्यात जास्त प्रमाण हवेमध्ये कशाचं असतं, तर ते असतं नायट्रोजन गॅसचं. कोणत्या गॅसचं असतं, तर ते नायट्रोजन गॅसचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं. आता पण नायट्रोजन आपल्याला उत्तर आहे, पण आपल्याला मार्क करायचं नायट्रोजनच करायचं का नाही, कारण त्यांनी काय केले सांकेतिक भाषेमध्ये प्रत्येकाचं वायूचं नाव बदललं आहे. मग आता नायट्रोजनला काय म्हटले त्यांनी, नायट्रोजनला त्यांनी ॲर्गॉन गॅस म्हटले, नायट्रोजनला ॲर्गॉन म्हटले, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ॲर्गॉनच उत्तर असेल, कारण नायट्रोजनला त्यांनी काय म्हटले एका सांकेतिक भाषेमध्ये ॲर्गॉन हे नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल, हवेमध्ये सर्वात जास्त कोणता वायू असणार आहे तर ॲर्गॉन. काय असेल उत्तर ॲर्गॉन. पुढचा बघूया प्रश्न काय दिले आपल्याला, आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत आपल्याला विचारले. आता काय काय जर समजा आपल्याकडे त्रिकोण वगैरे असते, असे आहेत जे त्रिकोण आहेत, असं जे असतं, किंवा आपल्याकडे एक सिंगल रेष मारतात, ते एक रेष मारली किंवा अजून कोणत्या तरी प्रकारचं जर चौकोन असे असतील, तर अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, तर ह्यामध्ये आपण डायरेक्ट सूत्रांचा वापर करून अशा प्रकारची उत्तरं सोडवू शकतो, किती त्रिकोण आहेत वगैरे आपण अशा प्रकारे. पण त्याला काय कंडिशन काय पाहिजे, त्याचे भाग असेच प्रकारचे केले पाहिजेत, किंवा चौकोन त्याचे भाग असेच केले पाहिजे, त्रिकोण असेल तर असेच. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपण डायरेक्टली
आपण शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून सोडवू शकतो. पण जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम विचारले जातात त्यामुळे काय करायचं, ती आकृती जी काही आपल्याला फायनल आकृती आहे ती आकृती पहिल्यापासून काढायला सुरुवात करायची आणि त्यावेळी प्रत्येक त्रिकोण मोजत जायचं. म्हणजे हा सुरुवातीला असा त्रिकोण दिसत असणार आहे, त्यावेळी त्रिकोण किती आहे तरी एकच आहे, त्यावेळी त्रिकोण एकच आहे. त्यानंतर समजा मधली रेष मारली, त्यानंतर ही मधली रेष मारली तर किती तयार त्रिकोण झाले परत, हा एक आणि हा एक, म्हणजे परत किती दोन त्रिकोण तयार झाले. किती 2 त्रिकोण तयार झाले. त्यानंतर आता ही मधली रेष झाली, त्यानंतर परत त्यांनी ही एक रेष मारली, त्यानंतर ही रेष मारली. आता ही रेष मारल्यानंतर किती त्रिकोण तयार होते ते त्यांची संख्या वाढल्या. हा एक छोटा होईल, त्यानंतर हा एक होईल, परत हा, आणि त्यानंतर परत हा एक तयार होईल, हा एक झाला, परत हा सगळ्यात मोठा, हा एक मोठा इकडचा. अजून कोणता तयार राहतोय का आता आपला. त्यानंतर सगळे झाल्यानंतर हे 2 आपण केलतेच, म्हणजे आता एकूण झाले किती 1 2 3 4 5 6 7 8. चेक करा अजून एकदा, तो सगळ्यात मोठा आहे 2 3 4, परत 5 6 7 आणि 8, 1 2 3 4 5 6 7 8 आपले तयार झाले. त्यानंतर अजून एक शेवटची लाईन आता आपल्या मारल्यानंतर, शेवटची म्हणजे कोणती, ही जर लाईन मारली त्यानंतर आता अजून किती होते, हा एक छोटा तयार होईल, परत हा एक झाला, त्यानंतर हा, त्यानंतर कोणता, हा तयार होईल, परत त्यानंतर परत तुम्ही जर ही लाईन मारले, हा इथून इथं हा एक तयार होईल, तो एक. त्यानंतर अजून कोणता राहिला का, त्यानंतर किती राहतोय परत, आपण जर हा जर क्वेश्चन हा बघितला, हा एक किती झाले आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे एकूण किती तयार, ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असणार आहेत, एकूण 12 त्रिकोण असणार आहेत. आता ह्याला काय, आता आपण जर नावं देत बसलो, ह्यामध्ये दुसरी एक पद्धत काय, प्रत्येक जो काही पॉईंट तयार झालेला आहे इथे एक आणि ई एफ, ज्या ज्या ठिकाणी पॉईंट तयार होतोय, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बिंदू आपल्याला मिळतोय त्या सगळ्यांना आपण जर नावं दिली तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागलं, तो कोण मोजावे लागतात किंवा तो जो काही तयार होणारा त्रिकोण असेल त्याची नावं द्यावी लागतात. हे पण आहे, किंवा अजून दुसरा सोपा पर्याय काय, तर ती जी काही डायग्राम दिलेली आहे तुम्हाला ती पुन्हा पहिल्यापासून काढायची. म्हणजे काय, आपण जशी काढली पहिल्यांदा तो त्रिकोण काढला, परत मध्ये रेष मारली, किती त्रिकोण तयार झाले ते मोजायचे, परत तिसरी रेष आणि त्यानंतर चौथी रेष, अशा ज्या काही रेषा असतील तेवढ्या मारून आपल्याला शेवटी काय करायचं, एक एक रेष मारल्यानंतर किती त्रिकोण तयार होतात ते काय करायचे, मोजायचे. म्हणजे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतील, एकूण 12 त्रिकोण तयार होतील. ठीक आहे, पुढचा बघूया प्रश्न. पुढचा काय, परस्पर संबंध आहे. 9 बद्दल 90 लिहिले, 9 बद्दल 90 लिहिलं असेल तर 5 बद्दल किती लिहायला पाहिजे, 5 बद्दल किती लिहायला पाहिजे. ऑप्शन लिहितो मी 20 30 15 35, 20 30 15 आणि 35 असे ऑप्शन आहेत. त्यासाठी आता जर 5 बद्दल किती हे जर उत्तर काढायचं असेल तर त्याआधी मला काय केलं पाहिजे, ह्या 9 बद्दल 90 कसं लिहिले ते आधी शोधलं पाहिजे. 9 बद्दल 90, आता 9 वरून 90 वर जाण्याचे भरपूर पर्याय आहेत. पहिला जर आपल्याला डायरेक्टली दिसते 9 गुणिले 10 केले, 10 9 90, मग तेच मला इकडं पण लावलं पाहिजे. असं जर असेल तर माझं उत्तर बरोबर आहे, किंवा मी जे लॉजिक लावतोय ते बरोबर आहे. चेक करूया, 9 10 90 होत आहे, मग तसंच 5 10 50 व्हायला पाहिजे. मग 50 पाहिजे असेल तर ऑप्शन आहे का आपल्याला 50, नाही, ऑप्शन तो नाही आहे, म्हणल्यानंतर तो लॉजिक दुसरं असणार आहे. मग आता 9 वरून अजून एक 90 वर जायचं असेल तर काय गुणाकारामध्येच बघितलं पाहिजे. बेरीज केली तर भरपूर जाते, बेरीज केली तर भरपूर जाणार आहे, त्यामध्ये तेवढीच तिकडं पलीकडे जर ॲड केली तर इथं तो ऑप्शन मिळणार नाही. त्यामुळे आपण गुणाकाराच्या फॉर्ममध्ये चेक करूया. आता 90 वर जायचं आहे म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा 9 ला कोणत्या संख्येनं गुणलं पाहिजे. आपण पहिल्यांदा बघितलं 10 नंतर आपला उत्तर मिळालं नव्हतं. आता पुढचं आपण मागे येऊया, 99 81, म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येनं आधी गुणलं, म्हणजे 9 ला 9नंच गुणलं की त्याला उत्तर 81 उत्तर आलं. आता मला 90 वर जायचं आहे, 81 उत्तर आहे का, नाही, मला 90 वर जायचं. म्हणून परत काय केलं मी, परत आणि अधिक 9 केलं, मग मला काय मिळालं 90 केलं. आता हीच आपण इकडं लाव्या, त्याच संख्येनं गुणायचं, म्हणजे 5 5 25 उत्तर आलं.
आणि परत त्याच संख्येमध्ये 30 संख्या काय करायची, ॲड करायची. आणि 25 आणि 5 30 झालं. म्हणजे उत्तर माझं काय आलं तर 30 आणि माझा ऑप्शन पण आहे 30. त्याच्यामुळे माझं उत्तर किती असणार आहे, 30 हे काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा बघूया आपण. पुढचा बघा आपण काय दिलं आहे आपल्याला. एका रांगेमध्ये मध्यभागी उभे असलेल्या समीरचा क्रमांक 10वा आहे. समीरचा क्रमांक कितवा आहे, 10वा आहे. समीर आणि तो कितवा आहे, 10वा आहे. आणि आपल्याला एक कंडिशन अजून दिल्या काय, तो त्या रेषेच्या बरोबर मध्यभाग आहे. हा जर मध्यभागी 10वा असेल तर ह्या साईडला डावीकडे आणि ह्याच्या उजवीकडे किती मला असणार आहेत, 9 असतील. आणि इथं पण 9 असणार आहेत. कारण मध्यभागी दिले त्याच्यामुळे ह्याच्या मागं पण 9 असतील आणि त्याच्या पुढं पण 9 असणार आहेत. मग हा किती होणार आहे, 10वा होईल. आता ह्याच्यावरून अजून काय काढू शकतो, रांगेतील एकूण मुलं काढू शकतोय. ही 9 18 झाली आणि समीर 19वा. म्हणजे रांगेमध्ये एकूण मुलं किती आली, 19 असते. त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत, 19 आहेत. इथपर्यंत काढला. तर पुढचं वाक्य काय दिले, तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता. ह्याच रांगेत उजवीकडून उभे असलेले 6व्या क्रमांक. आता उजवी बाजू आपण ही पकडूया. म्हणजे ही पहिली झाली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी. इथं कोण आहे, अनिता आहे. अनिता किती आहे, 6व्या क्रमांकावर आहे. उजवीकडून 6व्या क्रमांकावर असेल तर आपल्याला विचारले डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असणार आहे. म्हणजे काय, उजवीकडून ती 6व्यावर आहे. मग समीरपर्यंत किती मुलं आहेत रे, किती मुलं असणार आहेत, 10 मुलं आहेत. आपल्याला डायरेक्टली दिले काय, तर समीर बरोबर मध्यभागी आहे आणि तो त्याचा नंबर किती आहे, 10वा आहे. मग जर आपल्याला अनितापर्यंत जर पोहोचायचं असेल डावीकडून तर मग काय असणार आहे, इथं जो काय असेल तो कितवा, 11वा. हा असेल 12, हा असणार आहे 13वा. आणि त्यानंतर आणि एक काळजी काय, तर त्या उजवीकडे किती मुलं आहेत, फक्त 9च असणार आहेत. चेक करूया 9 होत आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. मग आपल्याला डायरेक्टली डावीकडून समीर 10वा आहे, हा 11 12 13 आणि अनिता किती असेल, 14वी. म्हणजेच काय, अनिताचा डावीकडून कितवा क्रमांक असणार आहे, अनिताचा कितवा, 14वा क्रमांक असेल. ठीक आहे, किती असेल, 14. ऑप्शन किती आहे आपला, ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असेल उत्तर. पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न कशाचा आहे, दिशाबद्दल. दिशामधला प्रश्न आहे. काय दिले, मनोरमा तिच्या घरापासून बागेपर्यंत जाण्याचा मार्ग दिला आपल्याला. तो मार्ग काढतो. आधी मार्ग दिलाय, पहिल्यांदा सरळ गेल्या, परत डावीकडे, परत सरळ, परत उजवीकडे, परत खाली, डावीकडे, परत वर, परत डावीकडे, त्यानंतर आणि इथं पोचल्यानंतर काय, तिची बाग आहे. आणि इथं असं तिचं काय असणार आहे, घर असेल. घर तिचं हितं आहे, असं त्यांनी मार्ग असा तो दिलाय. ठीक आहे. मग आता प्रश्न विचारलाय काय, आणि अजून एक माहिती दिली आपल्याला काय, तर वर काय असणार आहे, उत्तर दिशा असेल. वर काय असणार आहे, उत्तर दिशा असणार आहे. तर आपल्याला विचारले किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे, म्हणजे जर ही घरापासून बागेपर्यंत जात असताना किती वेळा तिच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल. आता तुम्हाला माहित असेल दक्षिण दिशा कुठं असणार आहे, वर उत्तर असेल तर दक्षिण, तिच्या विरुद्ध बाजूला दक्षिण दिशा असते. म्हणजेच काय, तर तिच्या पाठीमागे म्हणजेच काय रे, दक्षिण दिशा असणार आहे. ह्याचा अर्थ काय, तर तिचं तोंड कोणत्या दिशेला आपल्याला पाहिजे असणार आहे, त्या केसमध्ये तिचं तोंड पाहिजे आपल्याला उत्तरेकडे असणार पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा ती बागेकडे जात असताना तिचं तोंड कुठं पाहिजे, आपल्याला उत्तर दिशेला पाहिजे. मग आता चेक करूया, ही अशी ती घरातनं बाहेर पडली, म्हणजे काय, पहिल्यांदा ती ह्या दिशेने जाते. मग त्यावेळी पण तोंड कुठं आलं रे, उत्तरेला आलं. त्यामुळं ही झालं पहिल्यांदा, ही झाली पहिली केस, ज्यावेळी तिचं पाठीमागं दक्षिण दिशा असणार आहे. त्यानंतर परत ती डावीकडे वळली, तोंड कुठं आलं, आता तोंड आलं तिचं पश्चिमेकडे, त्यामुळं हे नाही. त्यानंतर दुसरी केस इथं आपल्याला मिळते, त्यावेळी काय, तोंड परत कुठं झालं तिचं उत्तरेला, आणि आपल्याला दिले उत्तरेला, आणि पाठीमागं म्हणजे कोण असणार आहे तिचं दक्षिण दिशेला. परत ती उजवीकडे वळली, म्हणजे आता तोंड कुठं आहे तिचं पूर्वेला आहे, त्यामुळे हिथं असणार आहे का, नाही. परत आता कुठं आली, खाली यायला लागली, म्हणजेच काय दक्षिणेला. पण तिच्या पाठीमागं दक्षिण पाहिजे, समोर पाहिजे का, नाही. इथं काय होतंय, तिचं तोंडच काय आहे आपल्याला दक्षिणेकडे आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. परत ती कुठे चालली, पूर्वेला, म्हणजे इथं पण नाही. परत आता
इथं तोंड कुठं आलं परत ते तिचं परत तोंड उत्तरेला आलं आणि तेच आपला पाहिजे, म्हणजे तिसरी वेळ झाली. त्यानंतर परत ती कुठे जाते आता पश्चिमेकडे, म्हणजे तोंड पश्चिमेला आपल्याला नको आहे, म्हणजे आणि लास्टला परत तिचं तोंड कुठं झालं उत्तरेला झालं आणि ही परत अशी इथे एक काय झालं तिच्या पाठीमागं दक्षिण दिशा येणार. चेक करूया किती वेळा झाले एकूण, 1 2 3 आणि 4. म्हणजेच काय घरापासून जेव्हा ती बागेपर्यंत जात असेल त्यावेळी तिच्या पाठीमागे दक्षिण दिशा किती वेळा येणार आहे, 4 वेळा काय असेल तिची पाठीमागे दक्षिण दिशा येणार आहे. किती उत्तर असेल 4 वेळा. पुढचा बघा. पुढचा काय दिलं आपल्याला डाटा, रिक्त स्थान भरायचं आहे असा टेबल आहे आपल्याकडे. काय काय दिले, पहिल्यांदा 6 2 आणि त्यानंतर किती आहे 40 आहे. 6 2 आणि 40. त्यानंतर 3 1 10 3 1 10. त्यानंतर 4 5 आणि इथला क्वेश्चन मार्क, म्हणजे आपल्याला तिथलं उत्तर काढायचं आहे. आता आहे काय करायचं आपल्याला, परस्परांमधला संबंध आहे तो तर आहेच आणि त्यानंतर आपल्याला जो काय प्रश्न विचारला आहे ह्या जागी रिक्त स्थान आपल्याला आणि भरायचं आहे. आता इथं जे काय आपण लॉजिक लावणार आहे त्याचा संदर्भ आपल्याला कुठे मिळतो, नेहमी तिच्या वरच्या 2 जे काय आपल्याला परस्पर संबंध दिले असतील त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लपलेलं असते. मग ते आता आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी आता आपल्याला जायचं कसं आहे, ह्या साईडून इकडं जायचं आहे, म्हणजे काय इकडून इकडं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही उलटं जर यायला लागला तर आपल्याला ते लवकर सापडत नाही. शक्यतो काय लहान संख्यांमधून मोठ्या संख्येकडे जे काही द्यायला असेल त्या तिकडं आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. इथं पण इकडून इकडं जायचं आणि इकडून इकडं जायचं. मग आता मला सांगा 6 2 आणि त्यानंतर 40 लिहिले, म्हणजे 6 आणि 2 असं 40 लिहिले. मग आधी बेरीज केली तर मी त्याच्या जवळ पोहोचतोय का, नाही. मला काय पहिल्यांदा त्याच्या जवळ पोहोचायचं आहे. 6 आणि 2 किती होते 8 होते, म्हणजे खूप अंतर आहे, म्हणजे हे लॉजिक चालणार नाही. त्यानंतर 6 2 12 आणि 12 मध्ये परत किती मला 28 काय बेरीज ॲड करावी लागते, त्याच्यामुळं हे पण चुकीचं आहे, गुणाकार खूप अंतर राहते. त्यानंतर काय करूया आता दोन्ही संख्यांचा वर्गचं चेक करूया. 6चा वर्ग किती येतोय 36, त्यानंतर 2चा 4 आणि दोघांची बेरीज केली तर 40 येते. हे तर आहे एक सापडलं. पुढं चेक करूया सगळीकडे तेच आहे का. इथं परत 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 आणि 9 आणि 1 10. आता चेक करूया हे 2 लॉजिकचं ते हे लॉजिक जर इथं लावून माझा ऑप्शन तो मला काय त्या दिलेल्या ऑप्शनमध्ये पाहिजे उत्तर. 4चा वर्ग किती येतोय 16, 5चा किती येतोय 25 आणि 25 आणि 16 किती होते 25 आणि 6 31 आणि 10 41. 41 उत्तर येते आलं माझं. पण ऑप्शन आहे का दिलेल्या प्रश्नांमध्ये, माझा ऑप्शन आहे का, दिलेले जे काही तुमचे ऑप्शन आहेत काय काय 50 20 41 आणि 45 आहे, म्हणजे माझं जे काही मी 41 उत्तर काढलेलं आहे ते माझं बरोबर आहे. किती येईल ऑप्शन नंबर मग 3 आपलं काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. याच संबंधी प्रश्न आहे. वर्तुळामध्ये काय तुम्हाला संख्या दिल्यात, वर्तुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि वर्तुळाचे एकूण भाग किती दिले आहेत बघा. एकूण किती 8 भाग केलेत. असे किती एकूण 8 भाग केलेले आहेत. 2 3 5 8 13 21 34 आणि लास्टला कुठलं उत्तर येईल ते आपल्याला रिक्त स्थान ते भरायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, हिला एक संख्या मालिकाच्या ह्यानं बघा, संख्या मालिकाच आहे आपल्यासमोर अशा दृष्टीने बघायचं. म्हणजे काय 2 3 5 8 13 21 आणि 34 असे संख्या दिले आहेत आणि त्यानंतर मला त्याच्या पुढचा येणारा अंक काढायचा आहे. असं जर बघितलं तर तुम्हाला लॉजिक लगेच सापडेल. आता जर आपण नीट बघितलं 2 आणि 34 हे जो काही संख्यांमधला जो काही फरक आहे तो एवढा मोठा नाही, जेणेकरून आपण काय पटीत असा नाही आहे किंवा दिलेली संख्या पटीत पण नाही आहे, त्याच्यामुळे आपण गुणाकार चेक करणार नाही. मग आपण काय बघूया बेरीज बघूया. आपण काय बघणार बेरीज. आता इथे किती ॲड केला असणार आहे 2 वरून 1 3 वर झाला 1 ॲड केले, परत 3 नंतर 2 परत 5 आणि 3 8 8 आणि 5 13 परत 13 आणि 8 21 आणि 21 आणि किती 14 34 होते 21 आणि 13 किती होत आहेत 34 होतात. आता हे जर आपण नीट बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला काय पॅटर्न मिळतोय का,
इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं किती 5 आहे. त्यामुळे हे आपण जर त्यांच्यातला फरक आणि जरी काढला तर आपल्याला आहे असं किंवा एक लॉजिक असं आपल्याला भेटत नाही. जेव्हा काहीच सगळ्याच प्रक्रिया गुणाकार, बेरीज, वजाबाकी वगैरे सगळं करून पण आपल्याला जर लॉजिक सापडत नसेल तर त्यावेळी आपण काय करतो, त्या संख्यांना डायरेक्टली ऑब्झर्व करतो. दिलेल्या ज्या काही संख्या असतील त्यालाच ऑब्झर्व करायचं. आता मला सांगा 2 आणि 3 म्हणजे 2 मध्ये किती मिळवलं 1, त्यानंतर 3 आले म्हणजे 2च्या पाठीमागं कोण आहे 1 आहे, 2च्या पाठीमागं कोण असेल 1 असतो. मग त्या दोघांची बेरीज करून काय आलं 3 आलं. असं चेक करूया पुढं तेच चालले का. परत 3 आणि 2 5 आहे, 5 आणि 3 8 आहे, परत 8 आणि 5 13 चालले, 13 आणि 8 21, 21 आणि 13 34. म्हणजे काय आलं आपल्याला लॉजिक सापडलं. काय केले, मला पुढचा अंक काढायचा असेल तर त्याच्या पाठीमागची संख्या त्यामध्ये ॲड केलेली आहे. जसं 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21 आणि 13 34. मग आता मला ह्याच्या पुढची पाहिजे असेल तर मला काय केलं पाहिजे, 34 आणि 21ची काय केली पाहिजे, बेरीज केली पाहिजे. ते किती, त्या 4 आणि 1 5 आणि 3 आणि 2 5. म्हणजे काय, हे जे काय रिक्त जागा आहे तिथं उत्तर काय असणार आहे माझं 55 असेल. किती आपला ऑप्शन नंबर किती आहे आपला बी आपलं काय असेल उत्तर असेल 55. पुढचा बघा, त्याच्याच संदर्भ असणारा प्रश्न आहे. काय दिले 98 5 3, त्यानंतर 208 6 आणि 2, त्यानंतर आणि आपल्याला विचारले क्वेश्चन मार्क इथं 10 आणि किती 4. म्हणजे आता काय केलं पाहिजे, इथलं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर ह्याचा संदर्भ आपल्याला कुठं असणार आहे, वरच्या 2 क्वेश्चनमध्ये त्याचा आपल्याला संदर्भ मिळतोय. मग त्यामध्ये आता काय केलं पाहिजे, 5 आणि 3 वरनं बेरीज किंवा गुणाकार जरी केला तरी मला त्याच आपण 98 पर्यंत पोहोचत नाही. वर्ग करून बघूया, 5चा वर्ग किती असणार आहे 25 आणि 3चा किती येतोय 9 आणि 25 आणि 9 जर केलं की तर किती मिळते आपल्याला 34 मिळते. त्यामुळे तिथं पण आपण तरी पण पोहोचत नाही. मग आता काय करूया, घन करून बघूया. मग 5चा घन किती असतो 125, 3चा किती असतोय 27 आणि आपल्याला 98 वर जायचं म्हणून काय केली पाहिजे, वजाबाकी केली पाहिजे. म्हणून काय करावे लागेल 125 वजा 27 करून बघूया. 15तनं 7 गेले किती 8 आणि परत 11तनं 2 गेले 9 म्हणजे 98 उत्तर आलं. म्हणजे काय दिलेल्या 2 संख्यांच्या घनांची वजाबाकी करून बघूया आपण. आता 6चा घन किती आला 216 आणि 2चा किती 8 आणि 216 वजा 8 किती मिळेल मला 208 आणि तेच आहे का आहे. म्हणजे माझं लॉजिक बरोबर आहे. मग आता इथलं जर उत्तर काढायचं असेल तर 10चा घन किती असतो 1000 आणि 4चा घन किती 64 आणि 1000 वजा 64 केल्यानंतर किती मिळते, हे 10तनं 4 गेले 6 झाले, परत हातच्या तिकडे गेले 9, 9 मधून 6 गेले 3 आणि परत हे 9. म्हणजे उत्तर किती पाहिजे 936. ऑप्शन किती आहे माझा पहिला, ऑप्शन नंबर 1 हे काय असेल उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय दिला आहे सांकेतिक भाषेत. त्याआधी मी काय करतो, ABCD लिहा आधी बघूया गरजा लागते का आपल्याला, लागेल शक्यतो लिहून घेऊया आपण ABCDEFGHINOPQRSTUVWXYZ. त्यानंतर काय दिले आपल्याला, पहिला शब्द काय सांकेतिक भाषेत कॅट CAT कॅट ह्या शब्दाला त्यांनी काय लिहिले DES हा शब्द वापरला आहे. पिन PIN पिन ह्या शब्दाला काय वापरला आहे QOM हा शब्द वापरला आहे. तर आपल्याला विचारले अजून एक दिला आपल्याला रेड ह्या शब्दाला काय दिलं अजून SIC हा जर वापरला आहे तर आपल्याला विचारले फॉग FOG ह्या शब्दाला काय कोणते अक्षर येतील. आता काय केलं पाहिजे आपल्याला, पहिल्यांदा कॅट म्हणजे किंवा 2 जरी तुम्ही केले एवढे तिन्हीचं चेक करण्याची गरज नाही. तुम्ही दोन्हीला चेक केलं तरी ते तिसऱ्यामध्ये तेच लॉजिक असणार आहे. आपण काय करूया, पहिल्यांदा ह्या शब्दांमधलं लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करूया. काय केले, पहिल्या अक्षराबद्दल C आणि D म्हणजे काय लगेच पुढचा घेतलाय. इथं पण बघूया PQRS म्हणजे काय Fच्या लगेच पुढचा काऊन असणार आहे F नंतर G
म्हणजे माझं जे काय उत्तर असणार आहे ते काय जीनं सुरुवात होणार आहे, जीनं सुरुवात त्याची होईल. त्यानंतर ए बद्दल ई लिहिलं आहे. आता ए इथं आहे आणि ई लिहिलं आहे. किती 3 सोडलेत, चेक करा इथं पण तेच आहे का. आय नंतर ओ लिहिलं आहे. आय कुठे आहे, HI JKLMNO, पिनच आहे QOM. आय बद्दल किती लिहिलं आहे इथं, आय आणि आय बद्दल नंतर त्यांनी ओ लिहिले. म्हणजे किती सोडलेत परत, हे 4 आणि एक 5 सोडलेत. म्हणजे इथं पहिल्यांदा किती सोडलेत 3, इथं परत 5 सोडलेत. आणि त्यानंतर परत परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये ई बद्दल आय लिहिलं आहे. EFGHI, इथं परत किती सोडलेत 3 सोडलेले आहेत. म्हणजे काय 3-3चा गॅप आहे प्रत्येक ठिकाणी, काय 3-3चा गॅप आहे. त्यानंतर परत आता ओ लिहिलं आहे आपल्याला. ओ नंतर आपल्याला किती सोडावे लागतील, एकाडेक जर आपण पकडलं, एकाडेक म्हणजे आता इथं 3 सोडलेत, इथं पण परत 3 सोडलेले, इथं सोडलेत किती 5. आपण 3-3 जर पकडलं तर आपल्याला मिळणार आहे का, नाही, कारण एकाडेक आहे. पहिल्यांदा काय इथं मधल्या अक्षरासाठी 3 सोडलेत, इथं 5 सोडलेत, परत 3 आणि परत जर चौथा अक्षर आपण पकडलं तर किती सोडावे लागतील मला, 5 अक्षरं सोडावे लागतील. म्हणजेच काय होणार आहे, परत आता इथं ओ आहे म्हणजे किती 5 अक्षर सोडावे लागतील, PQRST, म्हणजे हे 5 सोडावे लागतील. आणि लिहिणार मग आपण किती यू, म्हणजे दुसरं अक्षर मिळालं यू. त्यानंतर लास्ट तिसरं अक्षर बघा काय लिहिले, टी बद्दल एस लिहिलं आहे. टी बद्दल एस लिहिलं आहे म्हणजे काय मागचं गेलं लगेच मागं, टी बद्दल एस त्याच्या लगेच मागचा चेक करूया. एन बद्दल एम, इथं पण लगेच मागं. सी डी बद्दल सी, लगेच मागचा अक्षर म्हणजे जीच्या मागं कोण आहे एफ, म्हणजे उत्तर काय असेल GUF. उत्तर काय असेल आपलं GUF, हे काय असेल उत्तर असेल. पुढचं बघूया अक्षर, पुढचा प्रश्न बघूया काय दिलाय. ही अक्षर मला असू द्या अशीच. एका सांकेतिक भाषेत 1 ला किती म्हटले 5, 1 ला 5 म्हटले. 3 ला 7 म्हटले. त्यानंतर 4 ला 9 म्हटले, 4 ला 9 म्हटले, 4 ला 9 म्हटले. तर आपलं आणि लास्ट अजून एक दिलाय 2 ला 6 म्हटले, 2 ला 6 म्हटले. असं जर असेल तर आपल्याला विचारले 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती, 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती. आता आपण डायरेक्टली ह्याचं उत्तर काढायचं आहे का, नाही, कारण काय दिले सांकेतिक भाषेत ते अंक काय केले त्यांनी बदल केले, आदला बदल केले अंकांचे. म्हणजेच काय आता 1 ला 5 म्हटले म्हणून 1च्या ऐवजी 5 घ्यायचं. त्यानंतर गुणाकार चिन्ह तसंच राहील. 2 बद्दल किती म्हटले 6 म्हटले, अधिक चिन्ह सेम राहतील, चिन्हांचा काही बदल केलेला नाही. त्यानंतर 3 ला किती म्हटले 7 आणि आता आपल्याला याचं उत्तर काढायचं. आणि आधी आपण काय करतो गुणाकार, 6 30 अधिक 7 बरोबर किती मिळेल 37. म्हणजे काय ह्याचं उत्तर किती असणार आहे 37. किती उत्तर येईल 37 आपलं काय असेल उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. काय दिले आपल्याला संख्या मालिका आहे, काय संख्या मालिका आहे, काय काय दिले 11 21 11 21 41 आणि संख्या मालिकेतला विसंगत म्हणजेच काय वेगळा अंक कोणता येईल तो आपल्याला उत्तर काढायचं आहे. 81, त्यानंतर 171 आणि 321. आता वेगळा शब्द वेगळा अंक आपल्याला काढायचा आहे. म्हणजे काय केलं पाहिजे आधी आपल्याला सगळ्यांमधला आधी एक लॉजिक, आधी जे काही सगळ्यांमध्ये लॉजिक आहे ते आधी कोणतं आहे ते आपण शोधूया. म्हणजे 11 आणि 21 किती 10चा फरक आहे, 21 41 20चा फरक आहे, 41 आणि 81 कितीचा आहे 40चा फरक आहे, आणि 81 आणि 171 ह्याच्यामध्ये किती 90चा फरक आहे, आणि 101 एक गेला 0 आणि 32 मध्ये किती 150 म्हणजे किती 150चा फरक आहे. आता जर आपण नीट बघितलं तर जो काही फरक काढलाय तो काय एका लॉजिकमध्ये पाहिजे आपल्याला, बरोबर. पहिल्यांदा काय 10 परत 20 आणि परत 40 आहे. म्हणजे काय पहिल्या 3 मध्ये आपल्याला जर नीट बघितलं तर त्या संख्येची काय दुप्पट होत गेले, 10ची दुप्पट 20, 20ची 40. म्हणजेच काय जर हेच लॉजिक मला पुढं करायचं असेल तर 40ची दुप्पट किती 80 आणि 80ची दुप्पट 160 व्हायला पाहिजे. म्हणजे काय इथे 160 कधी येणार आहे ते 10 इथं जास्त झाले, ते 10 कुठं इथं जास्त झालेलं आहे. म्हणजेच काय तर मला
इथं पाहिजे किती 80 पाहिजे, इथं किती अधिक 80 करायला पाहिजे, केले किती 190. म्हणजे काय वेगळं कोणता घटक असणार आहे 171. त्याच्या जागी पाहिजे होतं काय मला 161 पाहिजे होतं, पण झाले किती 171. त्याच्यामुळं वेगळा पद कोणतं येणार आहे 171 वेगळं पद येईल. पुढचा बघा प्रश्न. लयबद्ध अक्षरमाला आपल्याला काय दिले, काय PPQ एक जागा, त्यानंतर R RRSP, त्यानंतर जागा सोडले, त्यानंतर QRRS डबल आहे का 3 आहे, सॉरी अजून एक 3Q SPP त्यानंतर रिक्त जागा दिल्या आणि लास्ट RRS. आता जर हे बघितलं आपण लयबद्ध अक्षर आपल्याला मालक काय गट असतात आणि तो गट काय झाला पाहिजे रिपीट झाला पाहिजे, आणि ते जेणेकरून ते पर्याय तिथं टाकले की उत्तर याला पाहिजे. ऑप्शन मी लिहितो QPQ, पहिला कुठला आहे QPQ, दुसरा दिला आहे RPQ, तिसरा आहे RQR आणि त्यानंतर RP. अशा ऑप्शन आपल्याकडे दिले. आता एकूण अक्षरे किती आहेत, हे 3, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 18 आणि 3 21. म्हणजे किती एकूण अक्षरे किती आहेत आपल्याकडे 21 अक्षरं आहेत. त्यापैकी जर आता आपल्याला गट करायचे झाले तर आपण गट कसे पाडू शकतोय, 7चे 3 गट पाडू शकतोय किंवा 3चे 7 पाडू शकतोय. आपण जर बघितलं तर 3चे 7 आपण पाडू शकत नाही, कारण आपल्याला जर पहिलाच गट असेल तर तो PPQ आहे. पहिलाच गट किती आहे PPQ आहे. त्यानंतर जर हाच गट मग काय व्हायला पाहिजे होता, प्रत्येक ठिकाणी रिपीट व्हायला पाहिजे. म्हणजे काय आता केलं पाहिजे, 3चे तर 7 मी करू शकत नाही, मग आता केलं काय पाहिजे, मला 7 अक्षरांचे 3 गट केले पाहिजेत. हे 3 झाले, 4 5 6 7, म्हणजे इथे एक गट तयार होईल. त्यानंतर हे 3 आणि 3 6 परत हा 7 होईल आणि त्यानंतर राहिलेला तिसरा गट. मग आता जर बघितलं आपण PPQ इथं पण आहे, म्हणजे हाच गट जर मला प्रत्येक ठिकाणी रिपीट झाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पहिला गट रिपीट झाला पाहिजे. मग आता इथं डबल P आहे, इथं डबल P करूया, इथं पण सुरुवात डबल P न झाली. त्यानंतर तिसरा अक्षर Q आहे, इथं पण Q आहे, म्हणजे इथं मला Q पाहिजे, म्हणजे शेवटचा गट तयार झाला. मग आता राहिलं काय, इथं डबल PQ आणि आपल्याला तिसरा गट कोणता पाहिजे, इथं R येणार आहे. मग आता रिक्त जागी आपण कोणते अक्षर टाकली ती कळू आधी. R, दुसऱ्या ठिकाणी P टाकला आणि शेवटच्या ठिकाणी Q टाकला. मग आता RPQ ऑप्शनमध्ये कुठे आहे, ऑप्शन किती आपला तो दिला आहे, ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून. आता उगवता सूर्य म्हणजेच काय असणार आहे, पूर्वेकडून काय असणार आहे, उगवता सूर्य असतो, म्हणजे पूर्वे दिशेला काय असणार आहे, सूर्य आपला उगवते. मग आता अभिषेक नमस्कार करून डावीकडे 2 वेळा वळला, म्हणजे काय असणार आहे, उगवत्या सूर्याकडे त्याचं पहिल्यांदा तोंड होतं, म्हणजे काय पहिल्यांदा अभिषेकचं तोंड कुठे असणार आहे, पहिल्यांदा पूर्वेकडे असणार आहे. आणि त्यानंतर नमस्कार करून डावीकडे 2 वेळा काटकोनातून वळाय, म्हणजे कुठे ही साईड, ही बाजू त्याची डावी बाजू असणार आहे. पहिल्यांदा वळा ह्या साईडला गेला असेल आणि त्यानंतर अजून एकदा काटकोनातून वळा, म्हणजे आणि दुसऱ्या वेळा वळा तेव्हा इकडं तोंडाला असणार आहे. मग आता आपल्याला विचारले काय, तर त्याच्या समोरची दिशा कोणती, म्हणजे काय काटकोनातून 2 वेळा वळल्यानंतर म्हणजे इकडं तोंड आलं. मग आता ह्याच्या समोर दिशा कोण असणार आहे, तर पूर्वेच्या विरुद्ध बाजूस कोणती दिशा असते, पश्चिम दिशा आपलं काय असेल उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला, C10G म्हणजेच काय अक्षरमाला आपली जी काय इंग्रजी वर्णमाला आहे त्या संबंधीच आहे. C10G याच्याबद्दल आपल्याला लिहिले I22M. तर आपल्याला विचारले
आपल्याला विचारले F16J, F16J बद्दल काय असेल. आता पहिलं काय करूया, सी आणि जी अक्षरांचं बघूया आधी. पहिल्यांदा सी घेतलाय, त्यानंतर जी घेतलाय. किती जागा सोडलेत रे, किती अक्षर सोडलेत, 3 अक्षरं सोडलेली आहेत. चेक करूया आय आणि एम मध्ये पण मग किती पाहिजे, 3च पाहिजेत. आय कुठं आहे इथं, एम कुठं आहे इथं, किती 3च आहे. ठीक आहे, म्हणजे काय पहिल्या अक्षरानंतर 3 अक्षर सोडून दुसरं अक्षर घेतलं. आता 10 कसं लिहिलं असेल तुम्हाला माहिती आहे. सी किती नंबरवर आहे, 3 नंबरवर असतोय. आणि 7ची किती आपला जी किती स्थानी असणार आहे, 7. आणि 7 आणि 3 10. म्हणजे काय दोन्ही अक्षरं आणि त्यांचे स्थान कोणत्या स्थानावर आहे त्यांची बेरीज केली की आपल्याला मधला अंक मिळते. तसंच आय, आता आय किती असणार आहे, एम माहिती आहे तुम्हाला 13, 12, 11, 10 आणि 9. आय किती 9 आहे. आणि एम किती 13, 13 आणि 9 22 मिळते. पहिलं आपल्याला लॉजिक कळालं. आता हेच लॉजिक आपण इथे अप्लाय करूया. एफ जे किती आहे, 3चंच अंतर आहे, 3चंच आहे. आता जी वरून आय वर जायचं आहे. मग आता किती अक्षर सोडले त्यांनी, जी वरून आय एकच सोडले. आता जे नंतर आपल्याला एकच सोडावं लागेल. जे नंतर आपण के सोडणार आणि लिहिणार किती एल, किती एल. आणि त्यानंतर सी आणि जी मध्ये किती अंतरचं होतं, 3 अक्षरांचं. मग एल नंतर आपण 3 अक्षरं MNO आणि इथे किती असणार आहे पी, दुसरं अक्षर असेल पी. आणि मध्ये काय त्यांच्या जागे म्हणजे त्यांच्या स्थानिक किंमत म्हणजे एल किती स्थानवर आहे 12 आणि पी 13, 14, 15 आणि 16. आणि 16 आणि 12 किती होते 28. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एल 28 पी. हे काय असेल आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचं बघा. पुढचा प्रश्न काय दिलाय, क्वेश्चन मार्क संख्या मालिका आहे 120, 40, 120, 40, 10 आणि 2. आता जर बघितलं नीट संख्या मला बघितली. आता इकडून बघू आपण, न बघता काय करूया इकडून बघा. संख्या मला आपल्याला इकडूनच दिल्या असं समजूया. म्हणजे काय आता 2 आणि 120 आणि किंवा ते पण सोडलं जर हे मधले संख्या जर बघितल्या आपण त्या पटीत आहेत एकमेकांच्या. म्हणजे काय 10 चोक 40 आणि 2 पंचे 10 हे काय पटीत आहेत. त्यामुळे आपण काय डायरेक्टली गुणाकार चेक करूया. मग आता जर मला 2 वरून 10 वर यायचं असेल तर गुणिले 5 करावं लागेल. तसंच 10 चोक 40 परत 4 त्रिकम 12 म्हणजे गुणिले 3 केले. मग आता डायरेक्टली आपल्याला लॉजिक सापडलं काय 5, 4, 3 आणि इथं परत किती गुणिले 2 केलं असणार आहे. गुणिले 2 केलं असेल. मग 120ची दुप्पट किती 240. म्हणजे माझं उत्तर किती असेल ह्या संख्या मालिकेचं 240 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रियल अनुपपेक्षा वयाने लहान आहे. प्रियल पहिलं काय दिले, प्रियल अनुपपेक्षा वयाने लहान आहे. अनुपपेक्षा म्हणजे अनुप कोण असणार आहे, मोठा असेल. अनुप प्रियलपेक्षा मोठा असणार आहे. मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. त्यानंतर अजून एक व्यक्ती आहे मयांक. मयांक कोणापेक्षा मोठे आहे, संस्कृतीपेक्षा मोठे म्हणून काय येईल असं चिन्ह येईल, पेक्षा मोठाच. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा आहे. अनुप मयांकपेक्षा वयाने मोठा आहे. अनुप मयांकपेक्षा मोठा आहे. अनुप मयांकपेक्षा मोठा आहे. प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे. म्हणजे संस्कृती मोठे आणि प्रियल लहान आहे. एवढीच व्यक्ती आहेत का, एवढ्याच आहेत. म्हणजे काय वरचं आपण जे काढले ते आपण खोड्या. म्हणजे शेवट सगळ्यामध्ये आपल्याला काय मिळेल असं सगळ्यांमध्ये वयाचा अंतर असणार. सगळ्यात मोठा असेल अनुप आणि सगळ्यात छोटे असणार आहे ती प्रियल असेल. तर आपल्याला विचारले तर वयाने सर्वात लहान कोण आहे. सर्वात लहान म्हणजे कोण आले तर आपल्याला डायरेक्टली दिसते ती कोण, प्रियल वयाने सर्वात लहान असणार आहे. उत्तर काय असेल आपलं प्रियल. पुढचा बघा प्रश्न. सेशनचा शेवटचा प्रश्न असेल हा. काय दिलं आपल्याला, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार आहे. म्हणजे काय 4 एप्रिल. वार कोणता दिलाय, वार कोणता आपल्याला दिलाय बुधवार. तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल असं आपल्याला विचारलं. मग आता 4 तारखेला बुधवार असेल. मग आपल्याला माहित आहे की
दर 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणजे पुढच्या 7 दिवसानंतर बुधवारच असणार आहे. म्हणजेच काय 4 एप्रिलला असेल तर 11 एप्रिलला परत बुधवार असेल, परत 18 एप्रिलला परत बुधवार आणि 27 एप्रिलला पण कोणता बुधवार. हे काय असणार आहे, सगळ्या वाराला बुधवारच असेल. कोणता वार असणार आहे, बुधवारच येणार. म्हणजे काय 17 आणि 18 आणि 7 25, म्हणजे काय 25 एप्रिलला पण कोणता येणार आहे, बुधवारच येणार आहे. मग आता आपल्याला विचारली शेवटच्या शुक्रवारी, मग आता आपल्याला बुधवार, गुरुवार आणि परत कोणता वार येईल, शुक्रवार येणार. ठीक आहे. पण मग आता 25 तारखेला बुधवार होता, गुरुवारी कोणता वार तारीख येईल, 26 एप्रिल आणि शुक्रवारी कोणते येणार आहे, शुक्रवारी कोणते येणार आहे, 27 एप्रिल. कारण ह्याच्या पुढच्या शुक्रवारी काय होणार आहे, महिना बदलला जाईल. त्याच्यामुळं शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येणार आहे आपली, 27 एप्रिल ही तारीख येईल. ठीक आहे. इथं आपल्या ह्या बुद्धिमत्तेचे आपले सगळे जे काही आपण 25 प्रश्न बघणार होतो ते आता आपले संपलेले आहेत. आता ह्या सेशनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कोणते, संख्या मालिकेवरचे पण आपल्याला प्रश्न आले होते. तर आता संख्या मालिका जे काही प्रश्न असतात ते सोडवण्याची सगळ्यात भारी पद्धत आपण जशी आपण जी सोडवलं आहे ती, तर त्यामध्ये फक्त काय पहिला अंक आणि शेवटची संख्या ह्यामधला जो काही फरक आहे तो फरक महत्त्वाचा आहे. तुम्ही तो फरक ऑब्झर्वेशन आणि निरीक्षण करून जर तुम्हाला बघितलं, जर फरक तो कमी असेल तर आपण बेरीज बघतो, आणि जर तो फरक जास्त असेल म्हणजे पटीतल्या संख्या जर असतील दिलेल्या संख्या मालिकेमध्ये तर आपण त्यामध्ये काय बघतो, गुणाकार बघतो. तर संख्या मालिका सोडवत असताना कधीही म्हणजे ह्या चारही पण संख्या लावल्यानंतर पण तुम्हाला जर उत्तर मिळत नसेल तर तुमचा शेवटचा पर्याय कोणता राहतो शिल्लक, की त्यात ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या तरी संख्यांच्या वर्ग आहेत किंवा वर्गाच्या शेजारच्या आहेत किंवा घन आहेत, ह्या सगळ्यांचं तुम्हाला निरीक्षण एकदा करावं लागेल. आणि तुम्हाला जर पेपरमध्ये जर बघितलं, तुम्हाला आता 25 मार्क्ससाठी तुम्हाला बुद्धिमत्ता आहे, तर त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मार्क्ससाठी तुम्हाला संख्या मालिकेवर प्रश्न हे 100% विचारले जातील. त्यामध्ये 2 भाग पडतात. एक जो आपण पुढची संख्या काढायची असते किंवा विसंगत पद ओळखायचं असते. तर दोन्हीमध्ये तुम्हाला लॉजिक हे शोधावंच लागतं. पण हे जर तुम्हाला 3 ते 4 मार्क फिक्स पाहिजे असतील तर तुम्हाला डेली त्याचं प्रॅक्टिस कमीत कमी 5 संख्या मालिका तुम्हाला सोडवणं भाग आहे. तर जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला दिलेली संख्या मालिका फक्त पेन ही तुम्हाला न घेता डायरेक्टली तुम्ही तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. फक्त तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस झालं पाहिजे. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया आणि पुढच्या सेशनमध्ये आपण असंच कोणत्या तरी नवीन प्रश्नांसह आणि नवीन ट्रिक्ससह भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.